राहता तालुक्यातील कणकुरी येथे महाशिवरात्री निमित्ताने श्री कणकेश्वर महादेव मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे कीर्तन सोहळा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी तब्बल 700 किलो साबुदाणा खिचडी आणि उपवासाच्या झिरक्याच्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतलाय। या धार्मिक कार्यक्रमाबरोबरच आपली सामाजिक बांधिलकी जोपासत नागरिकांना ज्या तपासण्यांसाठी हजारो रुपये मोजावे लागतात त्या तपासण्या अगदी मोफत केल्याने शेकडो नागरिकांनी या संधीचा लाभ घेतलाय। गावातील व पंचक्रोशीतील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी पुणे येथील प्रिस्टाईन आयुर ग्रुप आणि थेटेक कोचिंग क्लासेस शिर्डी यांच्या माध्यमातून या मोफत तपासण्या यावेळी करण्यात आल्या। थेटेक कोचिंग क्लासेस शिर्डी आणि समस्त कणकुरी ग्रामस्थांच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर घेण्यात आले असून या धार्मिक सोहळ्यासाठी डॉक्टर प्रवीण बडे, डॉक्टर सचिन पाळंदे, बाबासाहेब रामभाऊ डांगे, भाऊसाहेब गंगाधर थेटे, सोमनाथ सोपान डांगे, विनायक त्र्यंबक जपे, विजय भागवत डांगे, ज्ञानेश्वर रामभाऊ डांगे, मिलिंद अण्णासाहेब डांगे, संगीता गोरख गोत्रिक्ष, सरपंच भाऊसाहेब बाबूराव डांगे, विजय बबन डांगे, राजाराम पांडुरंग थेटे, माधव नाथा डांगे, मच्छिंद्र सूर्यभान डांगे, अभिजित बाळासाहेब कालेकर, उत्तम बापूराव कालेकर, दिनकर चांगदेव डांगे, शिवाजी अर्जुन डांगे, बाबासाहेब डांगे आदींसह प्रसाद थेटे आणि थेटे कोचिंग क्लासेस शिर्डीचे विद्यार्थी आणि समस्त कणकुरी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। नमस्कार, ओम साईराम। मी प्रसाद थेटे। सगळ्यांना सांगायला खूप आनंद वाटतो की गेले 15 वर्षांपासून आमच्या गावामध्ये कणकेश्वर महादेव मंदिर कणकुरी येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो। प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्ती, लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे लोक हजेरी लावतात आणि अतिशय आनंदाने गाव एकोप्याने हा कार्यक्रम साजरे करतात। प्रत्येक जण मेन म्हणजे उपवास पकडतात। लहान मुलगा असं तुम्ही बघू शकता, छोटे छोटे मुलं सुद्धा इथं धावपळ करताना दिसत आहे। तर असं आमचं एक नंबर कणकुरी गाव आहे। पण ह्या मुलांसाठी, ह्या लोकांसाठी आम्ही ह्या वर्षी काय केलंय की एक शरीर हेल्दी किंवा तंदुरुस्त राहावं म्हणून आम्ही काय केलंय, एक डॉक्टर प्रवीण बडे पुणे प्रिस्टाईन आयुर्वेदिक ग्रुप असे आमचे लाडके डॉक्टर यांचं आम्ही इथं शिबिर ठेवलंय। 8000च्या पूर्ण बॉडी स्कॅन, पूर्ण बॉडी टेस्ट, अनेक हार्ट पेशंट असो, बीपी असो, त्यानंतर किडनी असो, मूळव्याध, पूर्ण सांधे आणि हाडांच्या समस्या, लहान मुलांच्या समस्या, असे अनेक गोष्टी आपण यामध्ये फ्री स्कॅन 8000चा टेस्ट मोफत ठेवला आणि अल्पावधीमध्ये त्यांना औषधं, कारण आयुर्वेदिकची गरज आहे, आपण त्यांना अल्प दरामध्ये औषधं उपलब्ध करून, कारण की टेस्ट केलं का कुठेतरी त्याला काहीतरी पाहिजे, त्यामुळे ते सक्सेस झालं पाहिजे। आणि आम्ही अशा प्रमाणे हा प्रोग्राम सक्सेस करून दाखवला। तुम्ही बघितलं कमीत कमी सकाळपासून 300-400 लोकांचे आपण टेस्ट केलाय। हे फार मोठा आकडा आहे सकाळपासून। लोक वेटिंगला आहे, अजूनही वेटिंगला आहे आणि संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे। अशा हिशोबाने आम्ही पूर्ण महाशिवरात्र साजरी केली, जेणेकरून ही सेवा आहे, जनतेची सेवा झाली। आणि आमचे थेटेक कोचिंग क्लासेस शिर्डी यांच्या मार्फत आम्ही हा शिबिर उपक्रम केला आणि गावाने आम्हाला खारीचा वाटा दिला, त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो। कणकुरी गावामध्ये एक पुरातन कणकेश्वर मंदिर गेले 25 वर्षापूर्वी आमच्या गावातील ग्रामस्थ मंडळी यांनी सर्वांनी या मंदिराचं जिज्ञास्तर करण्याचं ठरवलं आणि 25 वर्षापूर्वी त्या मंदिराचं भव्य दिव्य असं सभा मंडपाचं काम, मंदिराचं काम केल्यामुळं गेले 25 वर्षापासून महाशिवरात्रीच्या दिवशी असा हा मोठा एक कार्यक्रम शिर्डी नगरीमध्ये, शिर्डी नगरीतील कणकुरी गाव या गावामध्ये होत असून या कार्यक्रमासाठी आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व महिला, पुरुष वर्ग सगळे जे आहे ते सर्वजण उपस्थित राहतात। त्यामुळे या एक दिवसाचा हा जो महाशिवरात्रीचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला लहान मुलं सुट्टी असते, मुलं कार्यक्रमाचा आनंद घेतात। आज या वर्षी आम्ही एक वैद्यकीय शिबिर आयोजित केलं होतं, त्या शिबिराला पण चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणून मी आपल्या या गावाच्या वतीनं हा जो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे आमचे तरुण वर्ग, महिला वर्ग, पुरुष वर्ग, ग्रामस्थ हे सर्वांनी एकजुटीने कार्यक्रमाचा सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि कार्यक्रमाला शोभा वाढवली, म्हणून मी आपल्या सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो। ओम साईराम। नमस्कार, मी ॲडव्होकेट विकास विष्णू डांगे। आज या महाशिवरात्री निमित्त कणकुरी गावामध्ये सकाळपासून पूजा
तसेच सत्संगाचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी कणकवली ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील सर्व भक्तगण या महाशिवरात्रीच्या निमित्ताने कणकवली येथे दरवर्षी येत असतात। या महाशिवरात्रीच्या निमित्ताने कणकवली गावामध्ये खिचडी तसेच झिरकं आणि खजूर असा महाप्रसादाचा दरवर्षी कार्यक्रम होत असतो आणि या कार्यक्रमासाठी लहान मुले असो, महिला भगिनी असो, वृद्ध लोक असो, सगळे आपल्या कामातील काम वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात आणि या महाशिवरात्रीच्या या उत्सवाचा सर्व ग्रामस्थ मनोभावे आनंद घेतात। आता दरवर्षीप्रमाणे आमच्या कणकवली गावात कणकेश्वर मंदिर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करीत असतो आपण। याही वर्षी आपण खिचडीचं व खजुराचं, उपवासाचं, झिरकं हे पण आपण त्यामध्ये ऍड करीत असतो। तर पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त आपला महाप्रसाद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बरेच भक्तगण इथं आलेले आहे व सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। नमस्कार, मी या महाशिवरात्रीच्या दिवसानिमित्त आज शिर्डीमध्ये ज्या एवढा समुदाय जो इथं आलेला आहे तो प्रत्येक वयोगटाचा आहे। म्हणजे तुम्हाला लहान मुलांपासून दिसेल ते वयस्कर 70-80-90 वर्षाच्या म्हाताऱ्यांपर्यंत तुम्हाला हा वयोगट दिसेल। आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे सर्व जे भाविक लोक जमा झालेले आहेत, पण भाविकांना ही माहिती आहे की इथं शिबिर कसलं लावलंय की ज्या शिबिरामध्ये आपल्या बॉडी चेकअपच्या पूर्ण शरीराच्या ज्या तपासण्या होतात त्या 8 ते 15 हजाराच्या ज्या तपासण्या असतात त्या मोफत पद्धतीने केलेल्या आहेत। त्या मोफत आपले जे शरीर आहे या पेशींनी तयार झालेले, त्या पेशींनी 38 प्रकारच्या तपासण्या ह्या मोफत पद्धतीने झाल्यामुळे जी लोक बॉर्डरवर आजारी आहेत आता सध्या त्यांना माहित आहे भवितव्यात कोणते आजार होणार आहेत, त्याच्यामुळे त्या तपासणीतून त्यांना जेव्हा ते कळतं की आपल्याला पुढे काय होणार आहे, हे जे जास्त करून होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक वर आणि प्रत्येक जागोजागी जी दुकानं जास्त पाहिजे नाही त्या मेडिकल क्षेत्रामध्ये एवढे मेडिकल झालेले आहेत की त्यांना एखाद्याला पेन किलर घ्यायचे तर 5 रुपयात भेटून जातात, पण ते आजार तिथले इथे दाबल्या जातात। आणि त्या पेन किलरने काय होतं की जर तुमचा साईड इफेक्ट होतो, केमिकल बेस असतात, प्रत्येकाचा ड्रग असतात, सगळे असतात, हे सगळ्यांना प्रूफ आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण तरी जाणून बुजून माणसाकडे आयुर्वेदाकडे आता का लक्ष गेले की मागच्या कोरोना काळामध्ये 2 वर्षामध्ये असं झालं की लॉकडाऊन मध्ये सगळ्यांना कळलं की आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्या घरातल्या बऱ्याचशा काही गोष्टीचा काढा करायला लागले होते। फार लवंग, त्याच्यामध्ये दालचिनी, ह्या सगळ्या गोष्टीचा काढा करून हळद टाकून दूध पिणे, हे स्वतःची इम्युनिटी वाढवणे। आज आयुर्वेदिकाने बऱ्याच जणांना त्यावेळेस कळवलं की आपली इम्युनिटी जर चांगली असेल तर कुठला येणारा जो व्हायरस आहे तो कधी शरीरावर घातक होणार नाही। पण आजच्या ॲडव्हान्स आयुर्वेदिकमध्ये अशा पद्धतीचे घटक आहेत की माणसाला इम्युनिटीमध्ये, त्यांच्या सेल्समध्ये, त्यांच्या पेशीमध्ये त्यांच्या वाढ करते। आज वयस्कर लोकांना साधे वाटी दुखी आहेत, त्यांच्या कमरेचं दुखणं आहे, त्यांचं श्वसनाचे त्रास आहेत, त्यांना ऑक्सिजन लेवल कमी झाले, पाण्याची त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमी झालेली आहे, त्यांना बऱ्याच जणांना अटॅकचा प्रश्न उद्भवतो आणि आपल्या खाण्यामध्ये सगळ्यामध्ये चेंजेस झालेले आहेत। जे पहिली लोक जे ऑर्गनाइज खात होते आजच्या याच्यामध्ये केमिकलच्या याच्यामध्ये फर्टिलायझरच्या शेतीमध्ये आज खूप बदल झालेला आहे। आणि त्या बदलामुळे काय होतंय की आजची लोकांची जनसंख्या की बाबा 40च्या अगोदर जर माणूस गेला त्याला आजाराने घेरलेला आहे। त्या आजाराने घेरल्यामुळे काय होतं की त्या माणसाला बरं व्हायचंय तर ह्या तपासण्या फ्री असल्यामुळे त्यांना कळत चाललं तर त्या आता औषधांचे बरेचसे लाभ घ्यायला लागले जेणेकरून आपल्याला बरं व्हायचंय। आज आपण लाख रुपयाचा मोबाईल जपतो, त्याचा स्क्रीन गार्ड 500चा लावतो, पण त्या 500च्या स्क्रीन गार्डला आज आपण त्याला जपण्या जातो, पण आपलं हे करोडोचं शरीर आहे ते आपण कधी जपत। आज आपण चष्म्याची काळजी घेतो, चष्मा आपला तो 1000 रुपयाचा असेल नाहीतर तो रेबनचा असेल त्याची काळजी घेणं, पण आपल्या डोळ्याची काळजी घेत नाही। त्या डोळ्याची काळजी घेण्यासाठी आपण जर शेवग्याच्या शेंगा घेतल्या, त्याचा जर तुम्ही ज्यूस पिलात, तुम्ही हाडामध्ये जे काय ठिसूळपणा आलेला आहे, युरिक ऍसिड वाढलेलं आहे, तुमच्या डोळ्याची तपासणी केली तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला दिसायला जर भुरकट दिसत आहे। आज लोकांच्या प्रत्येकाच्या मोबाईल, जो गरीब असू दे श्रीमंत असू दे, तर प्रत्येकाच्या मोबाईल 10,000चा पासून ते लाखापर्यंत मोबाईल त्याच्या हातामध्ये आहे आणि त्या मोबाईलचा उपयोग एवढा झालेला आहे की माणूस स्वतःची झोप विसरलेला आहे, जा स्क्रीन टायमिंग त्याचा वाढलेला आहे। प्रत्येक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी बघण्यासाठी तो मोबाईलला अटॅचमेंट झालाय, स्वतःला विसरलेला आहे। त्याच्यामुळे तपासण्या फ्री आहेत, त्याचा लाभ घ्यावा आणि प्रत्येक माणसाने स्वतःला निरोगी ठेवावं ही फक्त ईश्वराचरणी प्रार्थना आणि माझ्या चरणी प्रार्थना।
उदयनराजे विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.